हे सब लेडीज का आहे ना? आणि हे बघा केवढे घेतले त्याने, सर्व मैत्रिणींसाठी. खरं बोल, खरं बोल. लालबागच्या दर्शनाचे जसे असतात तसे उभे केले पाहिजे. ऍक्च्युली बाजूने थंडगार नदी वाहते आणि इकडे तप्तकुंड. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनल वरती. तर आता वाजल्यात सकाळचे 6 आणि हा आमचा केदारनाथ यात्रेचा 7वा दिवस आहे आणि आज आम्ही व्हिजिट करणार आहोत बद्रीनाथ मंदिर. त्याच्यासोबतच जोशीमठ करून एक गाव आहे, तर तिथे सुद्धा आज जायचा प्लॅन आहे आणि त्यासोबतच माना विलेजला सुद्धा जाणार आहे. आम्ही केदारनाथ ट्रेक करून सीतापूरला थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहोत पिपलकोटी या गावात आणि इथून बद्रीनाथ जे आहे ते आहे 80 किलोमीटर अंतरावरती. 2.5 तासाचा काहीतरी साधारण प्रवास असेल. पिपलकोटी ह्यासाठी निवडला आम्ही, बद्रीनाथला जाण्याआधी पिपलकोटीला ह्यासाठी थांबलो आम्ही, कारण बद्रीनाथला खूप जास्त थंडी असू शकते. त्याच्यामुळे मग आम्ही थोडं ठरवलं की थोडं आधी थांबायचं आणि आम्हाला येता येता रात्र सुद्धा झालेली. सो जास्त काळोखात त्या घाटातून प्रवास करणं सेफ नाहीये, म्हणून मग आम्ही इथे थांबलो. आणि अजून एक गोष्ट, आमचं जे हॉटेल आहे ना तिकडून समोरचा व्ह्यू बघा. ओ भाई साहब, हा बघा, इथून पूर्ण हा असा रस्ता जातो, नागमोडी रस्ता, आणि समोर असा हा सुंदर डोंगर. पहाटे लवकरच आम्ही बद्रीनाथच्या दिशेने प्रवास चालू केला. बद्रीनाथ मंदिराआधी आमचा अजून एक स्टॉप होता, ते म्हणजे जोशीमठ या गावातील नरसिंह मंदिर. मनोज जी आमचे ड्रायव्हर आहेत. आणि काय बोलले? ते बोलले 28 जण आहेत. 28 जणांमध्ये कोणाला जर ड्राईव्ह करायची असेल तर इकडे येऊ शकता. इकडे आम्हाला सायकल चालवणं येणार नाही, ते बस देतात आम्हाला. मनोज जी, बच्चों की जान दोगे क्या? नाही. आणि मित्रांनो, हा बघा, हा एक रूल आहे इकडे पहाडांमधला की चढती गाडी को पहिले रस्ता दे. म्हणजे जर समजा चढते ना गाडी एखादी, तर मग तिला पहिला रस्ता दिला जातो. हे बघा, मनोजजींनी गाडी बाजूला घेतली, त्या गाडीला रिस्पेक्ट दिली, ती गाडी पहिली जाणार. तर मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत जोशीमठ येथे. तर मग उत्तराखंड मध्ये जोशीमठ येथे आहे नरसिंह मंदिर, प्रसिद्ध मंदिर आहे आणि एका वर्ष म्हणजे नवीनच काम झालंय आणि पूर्ण मेंटेन आणि क्लीन ठेवलेलं आहे. हे बघा, इथे माझ्या समोर मंदिर आहे आणि इथल्या मंदिरांची रचना जी आहे ती ऑलमोस्ट आपल्याला सेम पाहायला मिळते. उत्तराखंड येथील अनेक पवित्र स्थानांपैकी एक आहे जोशीमठ येथील भगवान नरसिंह मंदिर, जे सुंदर पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. नरसिंह हा भगवान विष्णूंचा 4था अवतार, जो अर्धा सिंह आणि अर्धा मानवाच्या रूपात दर्शवला जातो. बद्रीनाथ मंदिर जास्त बर्फवृष्टीमुळे बंद असताना हिवाळ्यातील 6 महिने ह्याच मंदिरात भगवान बद्रीनाथची पूजा केली जाते. आतमध्ये जी नरसिंहाची मूर्ती आहे तर ती आहे शालिग्राम, जो दगड असतो शालिग्राम दगडाची जी मूर्ती आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या प्रतापगडावरती जी देवी आहे तिची शालिग्राम दगडाची मूर्ती आहे. ओके. प्रतापगडावरची भवानी माता मंदिर. प्रभू रामांची अयोध्येला सुद्धा मूर्ती त्याच दगडापासून बनणार आहे. या मंदिरावरती कथा भरपूर आहे. असं बोलतात की आता ही जी मूर्ती आहे ना ती म्हणजे पातळ होत चालली आहे, तिचा हात पातळ होत चालला, जेव्हा तिचा हात तुटणार तेव्हा कलियुगाचा अंत होणार, अशा पौराणिक कथा, दंतकथा सुद्धा सांगितल्या जातात. आणि ही मूर्तीचा जेव्हा हात तुटेल तेव्हा बद्रीनाथ जे मंदिर आहे, बद्रीनाथ जे धाम आहे, ते भविष्य बद्रीमध्ये प्राप्त होईल. नर नारायण जे बद्रीनाथच्या तिकडे पर्वत आहे ते जॉईंट होतील आणि बद्रीनाथ हे कायम भविष्य बद्रीनाथ म्हणून ओळखलं जाईल. म्हणजे तेव्हा दर्शन आपण घेऊ शकणार नाही, ते भविष्य बद्रीचं आपण दर्शन घेऊ. अशा दंतकथा सांगितल्या जातात. आता मित्रांनो, हा पूर्ण पहाडांमधला प्रवास करत करत आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत बद्रीनाथच्या पार्किंगच्या इथे. तर इथे सगळ्या गाड्या पार्क केल्या जातात आणि इथून व्ह्यू बघा कसले सुंदर आहेत. इथे इव्हन आपल्याला ग्लेशियर सुद्धा दिसतोय, तो बघा तिकडे ग्लेशियर सुद्धा आहे. हे बघा, जबरदस्त वातावरण आहे आणि सगळे आता इकडून खाली चाललेले आहेत.
जस्ट दर्शन झालंय आणि इथे हे बघा हे मंदिर आहे. नुकतं दर्शन झालं, मागच्या गेटने आम्ही बाहेर आलेलो आहोत. दर्शनाची थोडी सिस्टम आहे ना इकडे, माणूसच नाही बाहेर पाठवायला. लालबागच्या राजाच्या दर्शनाचे इथे जसे असतात तसे उभे केले पाहिजे ऍक्च्युली. पण दर्शन मस्त झालं एकदम. आता हा, आणि इथे अजूनही मंदिरं आहेत हे बघा. आणि आमचा बेस्ट पार्ट हा होता की 12 वाजता मंदिर होणार आहे बंद आणि आम्हाला बरोबर 7-8 मिनिटापूर्वी दर्शन झालंय. ऍक्च्युली 12 वाजता कपाट बंद होतात आणि मग परत झोप चढवतात आणि मग 3 वाजता ओपन करतात पुन्हा कपाट. पण आमचं दर्शन बरोबर झालं टायमाच्या आधी. हे बंद केलंय बघ, बंद केलं. बद्रीनाथ मंदिरात आपण दर्शन घेतलं जस्ट, आणि त्याच्यानंतर आता आपण चाललोय मंदिराच्या जस्ट खाली आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तप्तकुंड. केदारनाथची यात्रा सुरू करताना आपल्याला दिसतं की गौरी कुंड आहे, गरम पाण्याचं एक कुंड आहे. आणि तसंच आपल्याला इथे आता पाहायला भेटणार आहे तप्तकुंड. आणि इकडे एक गोष्ट चांगली आहे की हे बघा महिलांसाठी एक वेगळं कुंड आहे सेपरेट. नेहमी काय होतं की महिलांना आहे ना जाता येत नाही, बिकॉज जेंट्स लोक हे बघा अशा अवतारात असतात ना, म्हणजे लेडीज लोकांना जाता येत नाही. त्याच्यामुळे मग लेडीज लोकांसाठी प्रॉपर इथे अरेंजमेंट केलेली आहे. मला आवडली ही गोष्ट. बाजूने थंडगार नदी वाहते आणि इकडे तप्तकुंड. मयूर पूर्ण जा. 48 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या पाण्याचा विचार करा, म्हणजे असा पाय टाकला ना तर जास्त वेळ ठेवू नाही शकत अशी परिस्थिती आहे. इतकं गरम आहे ते. बद्रीनाथचं दर्शन झालंय आणि रोहितने मजबूत शॉपिंग केली आहे. हे सब लेडीज का आहे ना, आणि हे बघा केवढे घेतले त्याने सर्व मैत्रिणींसाठी. खरं बोल. तर इथे हे 200 रुपीजला देत होते आणि रोहितने भेंडी होलसेल मध्ये उचललेत. सगळी गर्लफ्रेंड साठी सर्व काय माझ्या ब्लॉग मध्ये नको तुझा ब्लॉग मध्ये बोलायचं होतं. आपल्या प्रत्येक ग्रुप मध्ये एकतरी मुलगा असतो जे मित्रांसाठी नव्हे तर मुलींसाठी गिफ्ट घेत करतो. आमच्या ग्रुपला हा इट्स फॅमिली त्याचा सत्कार करण्यात येत आहे. हे बरोबर आहे. असं बरोबर. कसं वाटतंय तुला? सांगणार ते माझ्यावर. हा नाही मित्रांनो, आता इथे बद्रीनाथचे इथले नजारे इतके सुंदर आहेत ना. ते तिकडे पूर्ण ग्लेशियर, त्याच्यानंतर तिथे त्या बाजूला कुठेतरी मंदिर आहे, तिकडे ते बघा तिथे मंदिर आहे आणि हे पूर्ण नदी. तर असा काही हा पूर्ण नजारा आहे. काय बोलते शिलू? आणि मी जो फोटो काढलाय तो वॉलपेपर वाला वाटतोय जबरदस्त. म्हणजे बोलतात ना, आणि ते इतका वारा इतकं त्याच्यामध्ये आम्ही चूक केली की ग्लोव्ज वगैरे घेतले नाहीत. खूप मजा येते. शिलूला मजा येते, पण नंतर आजारी नको पडायला आपण. सो हा ब्लॉग आहे ना मित्रांनो इकडेच मी संपवतोय, कारण ह्याच्यानंतर आम्ही चाललोय माना विलेजला. माना विलेज जे आहे ते आहे भारतातलं पहिलं गाव. तर काय आहे नक्की, आणि महाभारतासोबत पण त्याचा इतिहास जो आहे तो जुळलेला आहे. सो बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेनच. तर मग हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद, आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.